हातकणंगले तालुक्यातील आळते गावामध्ये प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून झालेल्या विकास कामांमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य जावेद मुजावर यांनी केलाय। या प्रकरणी त्यांनी 20 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केलं होतं। यानंतर हातकणंगलेचे शाखा अभियंता लक्ष्मीकांत मिसाळ यांच्याकडील आळते गावचा कार्यभार काढून घेण्याबाबतच्या सूचना जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता सचिन सांगावकर यांनी हातकणंगलेच्या शाखा अभियंत्यांना केल्या होत्या। मात्र प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून झालेल्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला नसून केवळ राजकीय सूडबुद्धीनं भ्रष्टाचाराचे आणि चौकशीची मागणी करण्यात येत असल्याचा आरोप आळतेचे सरपंच अजिंक्य अरुण इंगवले आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले यांनी केलाय। कुणाच्या तरी तक्रारीवरून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई आणि विकास कामांची चौकशी होणार असेल तर हे चुकीचं असल्याचं त्यांनी सांगितलं। या प्रकरणावरूनच आळतेचे सरपंच अजिंक्य इंगवले आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले यांनी सुमारे 100 कार्यकर्त्यांसह जिल्हा परिषदेत आंदोलन केल्यानं तणाव निर्माण झाला होता। शाहूपुरी पोलीस ठाण्यातून या ठिकाणी बंदोबस्त मागवण्यात आला। कार्यकर्त्यांना पोलिसांनी बाहेर काढत अधिकाऱ्यांच्या सोबत चर्चेसाठी केवळ 5 जणांचे शिष्टमंडळ उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या। दरम्यान कनिष्ठ अभियंता लक्ष्मीकांत मिसाळ यांचा आळते गावचा कार्यभार काढून घेण्याबाबतच्या करण्यात आलेल्या सूचनेला स्थगिती देत असल्याचं कार्यकारी अभियंता सांगावकर यांनी सांगितल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं।